विठ्ठल टाळी वाजवा माय बाप सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय हा पुंडलिकवंद्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेवा खंडेलनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरु भगवान गिरी बाबा की सद्गुरु भगवान गिरी बाबा की विठाला 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 हेलो 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 रामकृष्ण हरी हेलो चितोर भक्ती आवडती देवा हे चितोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंतर तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताची ठेविल्यानंतर तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविल्यानंतर तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रेह समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासू तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी ओम कृष्णाय वासुदेवाय थोडं शांत बसा पाठीमान ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 आवडते देवा संकल्प माझ्या संसाराचे ठेविल्यानंतर तसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग श्री जगद्गुरु महावैष्णव आग्रगणिव विद्वचन मानस सकल संत कंठभूषण कैवल्य गुण निधान अलंकापूर निवासी चिंतकांचे चिंतामणी योग्यांचे मुकुटमणी विठोबाचा प्राण वारकरी संप्रदायाची शान माऊली महावैष्णव ज्ञानराजा विवेक वैराग्याच्या मार्गाने शांतीच्या राजमहालापर्यंत ज्याने तुम्हाला आम्हाला नेलं ज्याने 4200 अभंगाची रचना केली आणि त्या 4200 अभंगांना 28,000 चरण आणि त्या 28,000 चरणाला पुरुषोत्तमाचं ज्याने अधिष्ठान दिलं ज्यांचे काय अभंग नामपर आहेत काय अभंग संतपर आहेत काय अभंग विनंतीपर आहेत काय अभंग विनवणीपर आहेत काय अभंग उपदेशपर आहेत काय अभंग सणमाणो
आहेत, काही अभंग मागणीपर आहेत, तर काही अभंग भक्तीपर आहेत. ज्यांचं नाव घेतल्यावर यम थरथर कापतो, जे सदैव वैकुंठाला गेले, ज्यांच्या गात्याला 5वा वेद असं म्हणलं जातं, असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. तुकाराम महाराज कोण? आता ऐका. मेलेला माणूस कधी सुद्धा जिवंत होत नाही, त्यावेळेस हे राम असं म्हणतात. म्हणजे आपल्या इकडे बघा, एखादा माणूस मेला, त्याला नेताना राम नाम राम नाम सत्य हे. मेलेला माणूस कधी सुद्धा जिवंत होत नाही, त्यावेळेस हे राम असं म्हणतात. हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम असं म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखाराम असं म्हणतात. एक पत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम असं म्हणतात. आणि वैकुंठावरून देव ज्यांची सेवा करण्यासाठी येतो त्या संतांना जगद्गुरु तुकाराम असं म्हणतात. मग अभंग कोणाचा घेतला आता तेवढा पटकरना बोला. होय शिरभावी, अभंग कोणाचा आहे? अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज कोण? ह्या जगामध्ये सर्वज्ञ तुकाराम महाराज आहेत. एक वाक्य सांगू का? ह्या जगामध्ये काही लोक आज्ञ आहेत, काही लोक आज्ञ आहेत, काही लोक अल्पज्ञ आहेत, तर काही लोक तज्ञ आहेत. या जगामध्ये प्रत्येक जण कोण ना कोणतरी एका गोष्टीमध्ये का होईना पण तज्ञ आहे. डॉक्टरच्या कामामध्ये तज्ञ आहे, वकिलाच्या कामामध्ये बोलत चला. डॉक्टरच्या कामामध्ये तज्ञ आहे, वकिलाच्या कामामध्ये तज्ञ आहे, इंजिनियरच्या कामामध्ये तज्ञ आहे, टाळकरी टाळ वाजवण्यामध्ये तज्ञ आहेत, पकवाज वाजवण्यामध्ये तज्ञ आहेत, कार्यकर्ते नियोजन करण्यामध्ये तज्ञ आहेत, कीर्तनकार कीर्तन करण्यामध्ये नाही, एवढा पण नाही म्हणा. या जगामध्ये एक गोष्ट एकाला जमली ती गोष्ट दुसऱ्याला जमल असं नाही. म्हणजे ज्याला वाजवणं जमतं त्याला गायन जमत नाही, ज्याला गायन जमतं त्याला वाजवणं जमत नाही, आणि ज्याला दोन्ही पण जमत नाही त्याला बोलायचं जमतं. ज्याला दोन्ही पण जमत नाही त्याला बोलायचं हे जमतं. म्हणजे पकवाज वादकांना जे जमतं ते गायकांना जमत नाही, गायकांना जे जमतं ते पकवाज वादकांना जमत नाही, ह्यांना दोघांना जे जमतं ते कीर्तनकारला जमत नाही, कीर्तनकारला जे जमतं ते या दोघांना जमत नाही, आणि ज्याला काय जमत नाही ते एवढ्या सगळ्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. ज्याला काय जमत नाही ती सगळ्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. मग या जगामध्ये सर्वज्ञ आहेत तुकाराम महाराज, आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला विठाला अभंग आहे 4 चरणाचा अभंग लिहिलाय तुकाराम महाराजांनी. अभंगाला कडवे आहेत 4, आणि अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा. पुण्यभूमी, पवित्र भूमी, पावन भूमी, खऱ्या अर्थानं भवानगिरी बाबा यांच्या पदोस्पर्शाने पुण्य आणि पवित्र झालेली भूमी, असं खऱ्या अर्थानं शिरभावी नावाचं हे गाव. आणि या गावामध्ये आज या ठिकाणी श्री संत योगीराज सद्गुरू भवानगिरीबा महाराज यांच्या संजीवन समाधी निमित्त सोहळ्यानिमित्त अर्थात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, आणि हा मला वाटतं वर्ष 57 आहे आणि 58 आहे, आणि 58व्या वर्षी आज या ठिकाणी दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. मी माझं परमभाग्य समजतो, आणि ज्यांच्यामुळं तुमच्या गावामध्ये मला कीर्तन करण्याची संधी मिळाली असे आपले सर्वांची लाडके अर्थात आमचे पांडुरंग नाना असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. अर्थात नानाने माझ्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं, महाराज आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, लवकर सांगा महाराज तुमचा कुठला दिवस घालू द्या. मी म्हणले काम करा, दहावा सोडून कुठला पण घाला, काय अडचण नाही. तर त्यांनी माझा 10वा न घालता त्यांनी माझा डायरेक्ट दुसरा घातलेला आहे. हे माझं मी परमभाग्य समजतो, बघा लक्षात ठेवा. आणि नाही वाजवा टाळ्या वाजू वाटलं तर वाजवायचं, लय काय टेन्शन घेत बसायचं नाही. अर्थात पांडुरंग नानांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्या सप्त्यामध्ये ज्यांचा मोलाचा असा वाटा आहे असे आमचे मोरे भाऊसाहेब साहेब असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर आमचे किरण काका असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मला वाटते की ज्यांचं सप्त्यामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे असे आमचे देवीदास महाराज असतील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सुंदर आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, टाळकरी सुद्धा अतिशय सुंदर आहेत.
गायनाचार्य सुद्धा अतिशय सुंदर आहेत. इकडं गायनाची साथ करण्यासाठी आमचे परशुराम महाराज आहेत, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. इकडं गायनाची साथ करण्यासाठी आमचे व्यंकटेश्वर महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. इकडं गायनाची साथ करण्यासाठी बाबा नाव काय अमोल महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. इकडं पकवाजाची साथ करण्यासाठी आमचे कुंभार महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि पकवाजाच्या बाबतीत कुंभार महाराजांचा हात नाही पकडायचा तर पायच पकडायचा. एवढं सुंदर महाराज पकवाज वाजवतात, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. सुंदर खऱ्या अर्थानं महाराजांचा पकवाज वाजवून आहे. आणि त्याचबरोबर तोला मोलाची पाशी पकवाज वादक बाबांचं नाव काय गजानन महाराज शेळके असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जे सप्त्याचं जे खऱ्या अर्थानं व्यासपीठ चालवण्याचं काम करतात अशा आमच्या वडिलांचे परम मित्र असे आमचे जाधव महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. महाराजांची अतिशय सुंदर संस्था आहे पंढरपुरामध्ये, महाराजांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं हित आलेले सर्व मान्यवर असतील, आचार्य असतील, आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार हित आलेले सर्व मान्यवर असतील, आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार परीक्षक निरीक्षक शिक्षक परिसरातून गावातून आलेले पाहुणे मंडळी गावकरी मंडळी मित्रमंडळी डाळिंबवाले द्राक्षीवाले मटकेवाले शिल्डवाले मेंढरवाले कोंबड्यावाले उभार आलेले बसलेले पायाला मुलेले पाय काढलेले जेवण आलेले बिगर जेवता आलेले झोपून आलेले बिन झपता आलेले टीव्ही बन आलेले बिगर टी बघता आलेले बायकोशी भांडण करून आलेले बायकोशीनं भांडता आलेले बायकोला घेऊन आलेले बायकोला ठेवून आलेले पोरांना घेऊन आलेले पोरांना ठेवून आलेले मोटरसायकल आलेले कार गाडीमध्ये आलेले चालत आलेले चपल्या घालून आले ते बिगर चपल्या घालता आले ते दुसऱ्याच्या चपल्या नाही म्हणा आता पुढचं तुम्हीच काय असते त्याला. आणि जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते, जे येणारले येऊ देत नाहीत ते, आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहीत असून सुद्धा निवांत घरी उताने घोरत पडले ते. सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी. झाली का सर्वांची नाव होय टाळकरी का राहिले एखाद्याचं नाव. आणि त्याचबरोबर आमचे चोपदार बाबा असतील, बाबा नाव काय तुमचं पाटेकर भाऊ असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. अर्थात सर्वांची नावं घेणं मला काही शक्य नाही. आता झालं काय, ज्यांची नावं घेतली ते देव, ज्यांची नावं नाही ती घेतली ती महादेव, ज्यांची नावं चुकून राहिली ती ब्रह्मदेव, आणि ज्यांची नावं मी कधीच घेत नाही ती साक्षात डोंगरावरला बसुबा. चला आता तुमच्या सर्वांची नावं झाली, आता काही सुद्धा अडचण नाही. तरी सुद्धा दादा पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, लक्ष द्या रे दादा, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, आणि तुमच्यासारख्या सज्जन मायबापांचं नाव घेतो भवानगिरी बाबांचा मान राखून. चला आता तुमच्या सर्वांची नावं झाली, आता काय वाजवा बाबा काय असते. अहो भवानगिरी बाबांचं नाव घेतलं म्हणजे वाजवलंच पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला बोलणं. एक वाक्य सांगू का, भवानगिरी बाबा कशाला म्हणतात एका मिनिटामध्ये सांगतो. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर मनावरती ठेवा ताबा. आयुष्यामध्ये आल्यानंतर तुमच्या मनामध्ये वाईट विचार आलं तर ते वाईट विचार जाग्यालाच दाबा. आणि बरोबर ह्या शिरबावी गावाने बरोबर ओळखलंय परमार्थाचा गाभा. याचं कारण ह्या गावामध्ये होऊन गेले श्री संत भवानगिरी बाबा, श्री संत भवानगिरी बाबा. आणि गावाचं नावच लय खतरनाक, शिरभावी, शिर भावी, शीर भावी. जिथं भाव शिरतो त्याला शिरभावी असं म्हणतात. आणि मला असं वाटतं जर आता आपण मोबाईल उघडला आणि जर पांडुरंगाला फोन केलं की पांडुरंग पाटील तुम्ही कुठं आहात, लक्षात आलं तुम्हाला बोललं, पांडुरंगाला फोन केला तर आपण विचारलं पांडुरंगा तो कुठं आहे, पांडुरंग म्हणेल मी पंढरपुरामध्ये नाही तर आता मी सध्या शिरभावीच्या सप्त्यामध्ये आहे. एवढं सुंदर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आनंद वाटतो बघा असल्या गावामध्ये कीर्तन करण्यासाठी. आणि शिरभावी कशाला म्हणतात एका मिनिटामध्ये सांगतो. आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदा तरी माणसाने पंढरपूरची वारी करावी. माझं बोलणं कळतंय. आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदा तरी माणसाने पंढरपूरची वारी करावी. माणसाने आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदा तरी ओवी अनुभवावी. अरे दादा चांगल्या माणसाने वाईट माणसाची संगत का करावी, पण दादा वाईट माणसं सुद्धा ज्या गावातल्या सप्त्यामुळे सज्जन होतात त्या गावाचं नाव आहे शिरभावी. ही गोष्ट दादा तुम्ही अजिबात विसरू नका. विठाला विठाला विठाला. अतिशय सुंदर आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. टाळकरी म्हणावं तर एक नंबर, आयोजन म्हणावं तर एक नंबर, कार्यकर्ते म्हणावं तर एक नंबर, श्रोते म्हणावं तर एक नंबर, पकवाजवादक म्हणावं तर एक नंबर, गायक म्हणावं तर एक नंबर, भवानगिरी बाबांचं मंदिर म्हणावं तर एक नंबर, गाव म्हणावं तर एक नंबर, लाईटिंग म्हणावं तर एक नंबर, शूटिंगवाले महाराज म्हणावं तर एक नंबर, आणि कीर्तनकार म्हणावं तर
कोण म्हटलं 2 नंबर? म्हणजे दुसऱ्या दिवसाचं कीर्तन आहे म्हणताना मी काय 2 नंबर वाला आहे? पण जाऊ द्या, आजचं कीर्तन मी 1 नंबर 2 नंबरसाठी अजिबात कीर्तन करणार नाही. एक वाक्य सांगू का महाराज? आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही, तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार. आजचं कीर्तन ऐकून गेल्याच्या नंतर माझं कीर्तन एक वेळ तुम्हाला ऐकायला बरं वाटणार नाही. माझं कीर्तन एक वेळ तुम्हाला ऐकायला बरं वाटणार नाही, पण माझं कीर्तन जर आचरणामध्ये आणलं तर दादा तुमचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही. हा, आता सर्वांनी कसं काम करायचं? हातानं टाळी, मुखानं नाम, एवढंच तासभर तुमच्याकडे काम. विठाला विठाला तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. एक वाक्य सांगू का? किती खाल्लं, आता ऐका, किती खाल्लं हे महत्वाचं नाही, किती पचवलं हे महत्वाचं आहे. किती बोलला हे महत्वाचं नाही, काय बोलला हे महत्वाचं आहे. किती अभ्यास केला हे महत्वाचं नाही, किती लक्षात ठेवला हे महत्वाचं आहे. किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे. किती कीर्तन ऐकली हे महत्वाचं नाही, किती बदल झाला हे महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही किती भावानगिरी बाबांची भक्ती केली हे महत्वाचं नाही, तर बाबांना तुमची भक्ती आवडते का हे महत्वाचं आहे. एक वाक्य सांगू का? तुम्ही किती देवाची भक्ती करता हे महत्वाचं नाही, तर तुमची भक्ती त्या देवाला आवडते का हे महत्वाचं आहे. जसं किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे. आता आपलं काय जगणं झालंय? अरे माणसाने कसं जगावं? गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे दादा, माणसाने कसं जगावं? हृदयाचं कान करून ऐका दादा, माणसाने कसं जगावं? दादा, चालताना असं चाला की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे. बोलताना असं बोला की तुमच्या बोलण्याने एखाद्याचा उद्धार झाला पाहिजे. हसताना असं हसा की तुमच्या हसण्याने एखाद्याचं दुःख पडून गेलं पाहिजे. रडताना असं रडा की तुमच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्यासाठी लोकांचे हात पुढे आले पाहिजेत. आणि मरताना असं मरा की तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या शत्रूच्याही डोळ्यातून खळखळांना पाणी आलं पाहिजे. असं दादा तुम्ही जीवन जगा. अरे दादा, छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष, तुकोबराय 42 वर्ष. अरे कोण होते तुकोबराय? तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापेयम. तुकाराम महाराज कोण? दादा, लोकांनी दादा तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. लक्ष द्या महाराज, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, पण तो गाथा एका दगडाने तारला. जळी दगडासहित व्हाया. लक्ष द्या, जळी दगडासहित व्हाया आणि जैशा तारी येल्या लाया. एक वाक्य सांगू का? पटकरना बोला. गाथा बुडवणारी माणसं होती का दगड होती? पटकरना बोला. फक्त माझ्याकडे लक्ष द्या. गाथा बुडवणारी माणसं होती का दगड होती? आणि माझ्या कीर्तनातच सांगतोय, माझ्या कीर्तनामध्ये बोलू वाटलं बोलायचं, हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, टाळ्या वाजू वाटल्या टाळ्या वाजवायच्या. कीर्तनकाराला 2 ठेवून देऊन वाटल्या, कोण म्हणलं द्यायच्या? काय करता? पटकरना बोला. चला, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. दादा, लोकांनी दादा तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला. गाथा बुडवणारी माणसं होती का दगड होती? पटकरना बोला शिरभावीकर. अय शिरभावी, गाथा बोडवणारी माणसं होती का दगड होती? माणसं. आणि गाथा तारणारी दगड होती का माणसं होती? दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? पटकरना दादा, बल पटकरना बोला. एक वाक्य सांगू का दादा? तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी वाटीभर दुधासाठी अख्ख्या गावातनं फिराली, पण भागीरथीला कुणी वाटीभर दूध नाही दिलं. भागीरथीला कुणी वाटीभर दूध नाही दिलं. दादा, शेवटी एका दगडाच्या नंदीनं तुकाराम महाराजांना
लोकांनी दादा दूध नाही दिलं, पण एका दगडाच्या नंदीनं तुकाराम महाराजांना दूध दिलं. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक, पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. अरे दादा, दगडावरती राम नाव लिहिलं, बोलू नका. दगडावरती राम नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला. तो दगड पाण्यामध्ये टाकला. दगड तरला. दगड तरला. आणि हा दगड हा दगड राम झालाच नव्हता असं म्हणतोय. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक, पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. हे जरी पटलं ना, कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. पण एक वाक्य सांगू का दादा? एखाद्या दगडाला भुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. लक्ष द्या. एखाद्या दगडाला भुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. एखाद्या दगडाला सिंदूर लावला तर दादा त्या दगडाचा मसोबा झाला. एखाद्या दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा सिद्धोबा झाला. अरे माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल? कुठला रंग लावावा? पण एक काम करा, अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा, डोक्यावरती टोपी घाला, कपाळाला बुक्का लिहा, गळ्यामध्ये माळ घाला, गळ्यामध्ये टाळ अडकावा आणि विठ्ठल 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 म्हणत पंढरपूरच्या वारीला जा. हा दगड माणूस काय? हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे सांगा तुमचं? म्हणून दादा, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला. विठ्ठल विठ्ठल.